नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील मंत्री गिरीश महाजन. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात 79व्या स्वातंत्र्यदिनी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी नाशिकच्या पर्यटन, रोजगार, सेवा क्षेत्रासह सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांना गती देण्याचं आश्वासन दिलं. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी 7,645 कोटी मंजूर. पीक विमा योजनेची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढ. PM किसान योजनेचा 88,66 लाखांचा हप्ता वितरण. तसेच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वेळेत उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट, पायाभूत सुविधा, हरित स्वच्छ उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्र्यंबकेश्वर विकास आराखडा, साल्हेर किल्ल्याचे संवर्धन, पर्यटन आणि रोजगार वाढीसाठी पावले उचलली जात आहेत. समृद्धी महामार्गाचा नाशिक इगतपुरी टप्पा पूर्ण. द्वारका चौकात 8 फ्लायओव्हर मॉडेल आणि नाशिक त्र्यंबकेश्वर करण्यात मार्गाचे 6 लेनीकरण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात वीरपत्नी अधिकारी, विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त गाव, अवयवदानकर्ते आणि विविध स्पर्धा विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.